धन्यवाद राहुल भाई। चलेंगे मैच की तरफ। मैच नंबर 3 आपके सामने। राधाकृष्ण तोंडरे टीम के कप्तान ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है। इसका मतलब यह सुबह से तोंडरे टीम देख रही थी कि पहले 2 मैच बैटिंग करने वाली टीम ने जीते और इस मर्तबा यहां पर टॉस जीतकर उन्होंने बल्लेबाजी करने का फैसला लिया और सामने उनकी टीम होगी भैरव देव 11 रीडगर, जहां पर टॉस हारने के बाद अगर टॉस जीतती भी तो शायद वो फील्डिंग करने का फैसला लेते। 80% कप्तान जो होते हैं कि टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला लेते हैं। और चलिए यहां पर एक अलग माइंडसेट में यहां पर खेलती हुई टीम राधाकृष्ण तोंडरे 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज महागुरु काल दानसरच्या मैदानावरती तोंडरे संघ मला तर वाटतंय थोडासा लेट आला, त्याच्यामुळे त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागलं, परंतु आज बरोबर अगदी वेळेवर आलेत आणि परफेक्ट सामना देखील त्यांचा स्टार्ट झालाय। व्यासपीठावर मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे ओनर सन्माननीय गोवर्धन शेठ पालेकर, एकेकालचा षटकारांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आम्ही पाहिली, जसा मटन भाकरी आपण खात असतो तसा बॉलर सगळं तो षटकार चौकारांची बरसात करत असतो। गोवर्धन भाई आपलं सहज सध्या 40+ आमचे श्रीनाथ पाटील साहेब असतील, संपूर्ण या स्पर्धेमध्ये लागतील तेवढे चेंडू बॉल त्यांच्या बाजूने देण्यात आलेत आणि त्यांच्याच नावानं अमृत, त्यांच्या मुलाच्या नावानं अमृत 11 बोर्ले क्रिकेट संघ पाहायला मिळेल। म्हणजे श्रीनाथ साहेब बोर्ले तुमचा सासुरवाडी संघ, म्हणजे तुम्ही बोर्ले गावचे जावई बापू। कधी कधी असं म्हणतं जावई बापू म्हणजे अवघड जागेचं दुखणं असं म्हटलं जातं। आज मात्र बोर्ले क्रिकेट संघ त्यांच्या मुलाच्या नावाने आपल्याला पाहायला मिळेल। चॅम्बो संदेश आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल आमचे बाबुराव म्हात्रे साहेब नागझरी, रोहिदास म्हात्रे साहेब आणि भारत शेठ या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत असताना। तर सन्माननीय तोंडरे गावचे दिनेश पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। आमचे परम मित्र प्रमोदभाई पाटील तोंडरे एक सिनियर क्रिकेटर विश्वासभाई स्पर्धेचा आनंद घेत असतात, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया। और चलते हैं मैच की तरफ। आरंभी गेंदबाज प्रणव आज गौरव के नेतृत्व में रीडगर टीम उतरी है, कप्तान है इस सीजन के। आप सामने बल्लेबाज रोशन, पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला और कप्तान के हाथ में गेंद और पहली गेंद के ऊपर प्रणव को मिलती हुई सफलता। पहला करारा झटका टीम राधाकृष्ण तोंडरे को। पहली गेंद के ऊपर विकेट यहां से जाएगा मैदान से बाहर। सुनीत बबलिया ये भी ताकतवर बल्लेबाज है, लेकिन चलिए पहली गेंद के ऊपर सफलता मिलती हुई नामी बल्लेबाज रोशन पाटिल जाएंगे मैदान से बाहर। सुनीत पाटिल और नए बल्लेबाज अब आएंगे प्रीतेश पाटिल। पाटिल 11 यानी कि तोंडरे टीम की अगर चर्चा करेंगे तो सबसे ताकतवर खिलाड़ी है और निश्चित तौर पर नारिवली टीम के बल्लेबाज साक्षी 11 गावदेवी नारिवली टीम के बल्लेबाज आदित्य गोरपेकर ने 15 गेंदों में 55 रनों की शानदार पारी खेली थी। लक्ष्मण शेठ की बात करेंगे और साथ ही साथ हमारे अनंता पाटिल साहब नारिवली ये भी मैच का आनंद थे। उल्लासनगर प्रांत के हमारे कर्मचारी है, अनंता शेठ आपका स्वागत करेंगे। बेहतरीन गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन नजर आता हुआ। अभी तक रन नहीं राधाकृष्ण तोंडरे के खाते में और निश्चित तौर पर रन बनाने पड़ेंगे। टॉस जीतकर जो आपने पहले बल्लेबाजी का फैसला लिया है वो महत्वपूर्ण फैसला होगा और उस फैसले को बरकरार रखते हुए रन बनाने पड़ेंगे। तो स्लोवर गेंद थी, मिडॉन का खिलाड़ी गेंद के नीचे डायरेक्ट हिट, संदेश थे डायरेक्ट हिट होता तो मामला शायद बन सकता था। कवर अच्छा अभय बंटा की ओर से और वहां पर मात्र 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से खाता खुल चुका है आरके यानी कि राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे टीम का। तोंडरे के कई सारे समर्थक आज मौजूद हैं, रीडगर टीम के भी कई सारे समर्थक आपको नजर आते हुए। आज जिस तरीके से हर एक टीम की शुरुआत होती है ना दोस्तों, वो शुरुआत नागझरी के मैदान से ही होती है। आड़े बल्ले से खेला, रनों की तलाश है सुनीत को और बबले के बल्ले से 4 रन। आज जुना तो सोना विश्वास पाटिल तोंडरे गावचा आज बहुत ही डेंजरस खिलाड़ी के तौर पर जाना जाता है, लेकिन ये ताबड़तोड़ बल्लेबाज है, इनको फर्क नहीं गिरता कि एक तरफ फिफ्टी गिर रही है। बबले यानी कि सुनीत पाटिल के बल्ले से एक और धमाका 6 रन।
फलंदाजांना स्वर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी श्रीनाथ दादा पाटील तोंडरे माजी उपसरपंच त्यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. लास्ट बॉल, पहले पावर प्ले की आखिरी गेंद, विकेट गिरी थी पहली गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद जैसे ही सुनीत को मौका मिला और सुनीत ने तो मात्र 4 चांद लगा दिए और ये भी गेंद जाएगी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से. राधाकृष्ण क्रिकेट टीम का, तोंडरी टीम का सबसे खतरनाक बल्लेबाज सुनीत के बल्ले से 6 रन. ओवर नंबर पहला समाप्त. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर बनाए 1 विकेट के नुकसान के ऊपर 17. क्या बात आहे, अप्रतिम संगीत आपण ऐकलं. आत्ताच राहुल यांची चर्चा होत होती की आता पुढचा अड्डा कुठला, तो उसाटण्याचा अड्डा. लगेच डीजे नितीन मास्टर, त्या नितीन डीजे मास्टर त्यांनी ओळखलं आणि बाल्याबाई म्हटल्यानंतर राहुल भोईर यांची आपण क्लिप देखील आहेत. सध्या जबरदस्त कमबॅक होईल यात मात्र शंका नाहीये, कारण आज बैलगाडा क्षेत्रामध्ये भरपूर चांगले चांगले नंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंड्या कारतूस ग्रुप नागझरी पनवेल 4127 सरकार यांचा घरचा साज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो. आणि मला वाटतं 12 डिसेंबरला पुसेगावला देखील, 16 डिसेंबरला नागझरी गावचा अपन. तो चलेंगे मैदान की तरफ. नए बल्लेबाज प्रीतेश पाटिल, सुनीत पाटिल, ये जोड़ी. प्रीतेश के बल्ले से 1 रन, सुनीत के बल्ले से 3 गेंदों में अब तक 16 रन आ चुके हैं और 17 टोटल स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर. रेडगर टीम की अगर चर्चा करेंगे, अभी है, संदेश है, गौरव है, सिद्धू है, प्रणव है, सौरभ है, उनके भाई राहुल है. स्ट्रॉन्ग टीम है. आज मात्र चंद्रकांत पाटिल टीम में नहीं नजर आ रहे. देखेंगे यहां पर अच्छी टीम है. एक तरफ तोंडरे भी ताकतवर टीम है. बल्ले का बाहरी किनारा गैप में है तो गेंद नहीं रुकेगी. आउटफील्ड बहुत पास से मारे का पार. 4 रन. यहां पर बेहतरीन चौका देखने को मिला और इसी 4 रनों की मदद से राधाकृष्ण 11 तोंडरी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 21 रन. मजबूत शुरुआत तो बल्लेबाजों के ओर से पहला विकेट 0 पर गया था, लेकिन इस बार अच्छी पार्टनरशिप. ये भी बाहरी किनारा, 2 खिलाड़ियों को छीनती हुई लॉन्ग स्टॉप सीमा रेखा की तरफ. 4 रन. जिन्होंने पिछले साल नागझरी के मैदान के ऊपर दमदार परफॉर्मेंस दिखाया था. रेडगर टीम हमेशा ये टूर्नामेंट खेलती है, जो जानते हैं यहां से उनकी शुरुआत काफी जबरदस्त होती, लेकिन बारिश आया उसकी वजह से ये टूर्नामेंट थोड़ी सी दूर गई. लेकिन तोंडरी टीम का भी चुनौती है उनके सामने. तेज बॉल जरूर डाली थी, लेग स्टंप से काफी बाहर, जोर से आवाज यहां तक आई. इट्स वाइड बॉल कॉल और वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी. 1 रनों की मदद से राधाकृष्ण 11 तोंडरी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 26 रन. हमारे साथ साथी स्कोरर इसी गांव के भूमिपुत्र आप देख सकते हैं रंजीत भोईर, क्या बढ़िया वहां पर स्कोरिंग की भूमिका निभाते हुए. तो किशोर भोपी इनके ओर से गेंदबाज निशान के लिए विकेट लेते हैं तो 500 का इनाम यहां से दिया जाएगा. अच्छी गेंदबाजी यहां पर निशान के ओर से. विकेट के लिए अतुल पाटिल इनके ओर से
500 का इनाम है। ओवर पिच बॉल डाउन द ग्राउंड, साइड स्क्रीन के ऊपर से गए सीमा रेखा पार। बॉडी तो नहीं लग रही, कम से कम 40-50 के आसपास होगा ये खिलाड़ी, लेकिन कितना ताकतवर स्ट्रोक, 6 रन। देखिए राहुल भाई कैसा गेम बदलता है ना। 3 बॉल में 1 विकेट और सिर्फ 1 ही रन था, और आखिरी जो मेरे ख्याल से 8 गेंदें फेंकी है, उन 8 गेंदों में 31 रन ठोके, यानी कि टोटल कुल मिलाकर 32 रन बने। ये है क्रिकेट, बदलने में देर नहीं लगती। बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पाहतो कधी कुठला बैल ओव्हरटेक करतो, तसे या क्रिकेट क्षेत्रामध्ये फलंदाज कभी ओवरटेक करू शकतात। और चले इस बार लेग स्टंप से ऊपर से गई है गेंद, इसकी वजह से अंपायर ने ये लीगल डिलीवरी दी गई है। तो डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर दूसरा समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद 32 1 विकेट के नुकसान के ऊपर आरकेसीसी यानी कि राधा कृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे 2 बाद रोख रक्कम ठेवून बिंजोरला आहेत। या पहिल्या बिंजोरला जोड द्या, बिंजोर 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 उसटणे अड्ड्यात त्या बोनोली अड्ड्यात, या उसटणे अड्ड्यात त्या बोनोली अड्ड्यात। आमचा भारत मात्रेचा चंद्र कधीच हरला ना, नक्की बैल बाल्या भाईला तोडच नाही। क्या बात आहे, बाल्या भाईला तोडच नाही। सर्व संघांना मी सूचना देतो बघा, आज एक संघ आम्हाला सुपर 5 साठी क्वालिफाय करायचा आहे, कारण आतापर्यंत सुपर 10 मध्ये 8 संघ क्वालिफाय झालेत आणि आज एक संघ क्वालिफाय केला जाईल, म्हणजे तो सीधा टोटल। कल हमने देखा गाथा 11 पहिल्या दिवशी गाथा 11 तलोजे मजकूर आणि ऋणव 11 नारेन, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल टेंबिवली, आणि काल आपण पाहिलात भावालेब, आणि 2 दिवशी देखील दमदार संघ आपल्याला देखील पाहायला मिळाले। त्याच्यामध्ये सायूरी स्पोर्ट्स नेवालीपाडा हा संघ देखील सुपर 8 आणि रामचंद्र मडूर प्रतिष्ठान उसाटणे हे संघ देखील क्वालिफाय झालेत। आणि आज एक संघ मात्र सुपर 5 एक ट्रॉफीसाठी आज किमान एक ट्रॉफीचा हकदार एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यामुळे जास्त उशीर न घेता वेळेवर आपण देखील सामना स्टार्ट करायचा है। टैप करने का प्रयास किया है, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी प्रणव गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। व्यक्तिगत सुनीत की बल्लेबाजी की अगर चर्चा करेंगे तो सुनीत के बल्ले से अब तक यहां पर 17 रन आ चुके हैं। जिम्मेदारी रास्ता खोजती है और गैर जिम्मेदारियां बहाने बनाती है, तो उन जिम्मेदारियों के साथ चलना और साथ में खेलना आपके लिए बहुत जरूरी होता है। बॉलिंग मार पर आप देख सकते हैं रोशन कडू लेफ्ट हैंडर बॉलर है, अच्छे गेंदबाज जाने जाते हैं, लेकिन ये लाइन थोड़ी सी खराब थी, ऑप्शन से काफी बाहर। जावेद फरीसरीन का इशारा, इट्स वाइड बॉल कॉल। एक्स्ट्रा खाते में बढ़ोतरी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 34 के ऊपर। ओ पटकी हुई बॉल थी, उछाल था, मिड विकेट का खिलाड़ी डीप 30 सर्कल के करीब आता हुआ, सौरभ से कोई चूक नहीं, बैट्समैन होंगे आउट। विकेट नंबर दूसरा मैदान से बाहर। मैदान के अंदर आप देख सकते हैं आदिनाथ विश्वास पाटिल, लंबे कद के, जैसे पापा की हाइट है बिल्कुल वैसे उनकी हाइट है। कल राहुल भाई उन्होंने धानसर के साक्षी स्टार इनामपुरी चषक यानी धानसर गांव में खेली जा रही है, पहला पावर पे कितना लाजवाब फेंका था, 4 लगातार डॉट गेंदे, उसके बाद एक छक्का, फिर डॉट, सिर्फ 6 ही रन दिए थे, लेकिन बाकी सेकंड स्पेल का कोटा उन्हें मार मिली साहिल गायकर एकड़पाड़ा टीम के बल्लेबाज की ओर से। लेकिन एक खतरनाक खिलाड़ी है ये भी, बल्लेबाजी और गेंदबाजी में जाने जाते। आते ही यहां पर दबाव हटा दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, ऐसा कड़क 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 के बल्ले से छक्का आया। विश्वास पाटिल अचानक यहां पर मुस्कुराहट नजर आती होगी, क्योंकि पापा कहते हैं बेटा बड़ा नाम करेगा, क्योंकि आज से विश्वास पाटिल इन्होंने ये क्रिकेट में इतना योगदान दिया है कि कोई भी अगर छोटा बच्चे को भी पूछे, जैसे हम कहते हैं
कि आपका फेवरेट कौन है, तो अंतरराष्ट्रीय सचिन तेंदुलकर सर इनका नाम आएगा, और हमारे ग्रामीण में विश्वास पाटिल सर इनका नाम आएगा। वो खींचना चाहते थे इस बॉल को, अच्छी वापसी बॉलर यहां पर रोशन कड़ू की ओर से, डॉट बॉल की समाप्ति। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर अब तक बात करेंगे तो 40 रनों के ऊपर अब तक राधाकृष्ण स्पोर्ट्स क्लब तोंडरी टीम पहुंची है। अच्छी यहां पर बल्लेबाजी सुनीत, और देख सकते हैं अधिनाथ विश्वास पाटिल इनकी ओर से ये क्रिकेट खेला जा रहा है। दो मजबूत बल्लेबाज है, इस समय सोचना होगा भैरव 11 हिटकर टीम के गेंदबाज को यहां पर थोड़ा सा रोक लगाया जाए। सुनीत से थोड़ी सी कुछ बातचीत करते हुए, शायद कुछ दिक्कतें होती है कभी कभी, तो अंपायर थोड़ा सा यहां पर बताते हुए। तो बढ़िया बॉलिंग, शायद अपील की गई थी, ऐसा लग रहा था कि मामला शायद, जी नहीं, अंपायर लेग बाय का इशारा वहां पर कर रहे। होता है कभी कभी बॉलर का वो अपील करने का रिस्पांस, अंपायर के ऊपर प्रेशर डालने का प्रयास रहता है। नेक्स्ट मैच वेलकम मुसाकने टीम के कप्तान और अमृत 11 बोरली टीम के कप्तान भी रेडी तैयार रही है। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। आप ट्रैकर के बाद लीडिंग एज लगी है, लॉन्ग लेग में मौजूद नहीं था कोई, लेकिन डीप बैकवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी चालाक है राहुल, चिते की दौड़ लगाई, गेंद को रोका और मात्र वहां पर केवल 1 रन, 3 रन बचा अपनी टीम के लिए। इसी के साथ ओवर की भी समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 42 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे। तर इथे सन्माननीय प्रकाशदादा गडगे टेंबोडे यांचं आगमन झालेलं आहे। आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे। जय चौधरी धुंद्रे जय शेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे, आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत। चला यानंतरची लढत असेल वेलकम उसाडणे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अमृत 11 बोरले या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। आमच्या श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी ऑर्गनायझर कमिटीची एक नियमावली आहे, पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी टॉक्स कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे। वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे आमचे समालोचक मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर आणि त्यांच्या समवेत समालोचक आहेत आमचे मित्र जे बैलगाडा शर्यतीतील एक अग्रगण्य नाव आहे राहुल भोईर। चला प्रवीण, ओर टू प्रवीण गायकर। हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक। धन्यवाद महागुरु। जरूर आपण बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून छोटासा पुकार करूया, त्याच्यानंतर आपण दुपारनंतर भाल्याबाईचा उल्लेख देखील करूया। बिल्कुल धन्यवाद राहुल। बॉलिंग मार्ग पर है राहुल भगत, और पहली गेंद के ऊपर स्लॉट में ये गेंद आउट ऑफ पार्क, सबसे लंबा छक्का सुनीत पाटिल के बल्ले से 6 रन। ये फुगे, ये जो गाना है बबल्या के लिए डोनेट किया डीजे ने, जबरदस्त संगीत, बेहतरीन छक्का। थोडीशी माफी असावी कारण पहिल्या दिवशी आम्ही उल्लेख केला होता काही वेगळ्या टीम्स, पहिल्या दिवशी नारेन आणि तलोजे मजकूर सुपर 10 मध्ये दाखल झालेत, दुसऱ्या दिवशी कानपोली आणि सुरई हे 2 संघ क्वालिफाय झाले, तिसऱ्या दिवशी नेवालीपाडा आणि वाकलन आणि काल भावाले ब आणि टेंबिवली हे संघ सुपर 10 मध्ये क्वालिफाय झालेत। आज एक संघ सुपर 5 साठी तुम्हाला पाहायला मिळेल। जितना जलेगा उतना ही बरसेगा, और इस मैदान के अंदर राहुल की ये ओवर पिच डिलीवरी थी जिसका फायदा मिला सुनीत को, और सुनीत के बल्ले से निकला हुआ ये टोटल छक्का नंबर है 3रा। और इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, मौका मिलेगा राहुल, गेंद के नीचे कॉटन एंड बॉल टेकन, गुड बॉलिंग, लाजवाब कमबैक। जैसे आक्रामक रूप धारण किया था बैट्समैन ने, मात्र उस बैट्समैन को आउट कर दिया। विकेट नंबर 3 बैक टू द डगआउट। भारत सेठ के चेहरे के ऊपर ये गाना सुनते ही मुस्कुराहट आती है। भारत सेठ क्या, किसी के भी चेहरे के ऊपर मुस्कुराहट आती है। ये आदिवासी संगीत भी आजकल इतने अच्छे बनाएंगे कि हमारे हल्दी सीजन में धूमधाम से गाने बजे जाते हैं, और रमेश गिरा तो कितने खुश होते हैं जब ये संगीत सुनते हैं। तो इस बार अपील की गई थी, एज लगातार रनआउट का चांस, डायरेक्ट हिट,
लेकिन निर्णय जाएगा तीसरे अंपायर की तरफ। तो जरूर सुनील पाटिल सर उनसे गुजारिश करेंगे, वो है शायद कुणाल भी है वहां पर मौजूद, तो आइए चेक कीजिए। डायरेक्ट हिट अगर होता स्ट्राइकर एंड की तरफ तो भी शायद मौका बन सकता था, वहां से भी राहुल थोड़ा सा हिट मारते तो भी आसानी के साथ मामला बन सकता था, लेकिन रेस लगी थी दोनों के बीच में, बल्लेबाज और गेंदबाज के बीच में। आइए वेलकम उसाटने, वेलकम, आपका स्वागत है। संकेत मैन इन फॉर्म, उनके खिलाफ होगी चैम्बो की चुनौती होगी। विध्वंसक बल्लेबाज है चैम्बो, सबसे खतरनाक बल्लेबाज है इस सीजन में। चैम्बो ने रबर बॉल हो टेनिस बॉल में तहलका मचा दिया है, और वैसे हम वेलकम उसाटने की भी ताकतवर बल्लेबाज। नॉट आउट, तो संकेत भी यहां पर आ चुके हैं, स्वागत है संकेत। नॉट आउट इशारा अंपायर का, सुरक्षित रहेंगे, एक रन वहां पर मिलेगी। ये ओम साई एमटीसी के माध्यम से दिखाया जा रहा है आपके सामने स्क्रीन के ऊपर, जहां पर क्लोज मामला था, लेकिन बैट पूरी तरीके से रेखा के अंदर गई। अगर डायरेक्ट हिट करवाते तो शायद मामला बन सकता था। अमृत 11 बोरले आज खेलेगी वेलकम उसाटने के खिलाफ। ओ क्या आपने खेला है, फ्लैटेड हिट, दैट्स गॉन माइटी, इट्स प्राइटी, 6 रन। व्यक्तिमत्व पाहायला मिळतील। छोटा तीर खाऊ का गंभीर दर्शन में आज कड़क मूड में नजर आएंगे। काफी बड़ा मैच होगा दो टीमों के बीच में, दो सबसे ताकतवर टीमें आपके सामने खेलेगी इस आज के लॉर्ड्स की, यानी कि सभी ताकतवर टीमें, सबको आज संघर्ष करना पड़ेगा। संघर्ष इसलिए करना पड़ेगा राहुल भाई क्योंकि आज ट्रॉफी की तरफ जाने वाला मैच है। आज कोई हिचक चिचक नहीं होगा कि सुपर 10 में जाएंगे, आके कल खेलेंगे। आज एक ट्रॉफी की तरफ 8 में से एक टीम को जाना है। बढ़िया बॉलिंग राहुल की ओर से, राहुल भगत, हमारे एकनाथ भगत इनके सुपुत्र है, वरिष्ठ कमेंटेटर इनके सुपुत्र है। बॉलिंग मार पर तैयार, बाहरी किनारा, गली में गेंद हो, बढ़िया फील्डिंग, बंटे थे वहां पर, क्या कमाल की फील्डिंग। 4 रन थे जरूर, लेकिन वहां पर 1 रन निकाला बल्लेबाजों ने, 3 बचाए। 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर की समाप्ति के बाद 55 रन हर किसी से तोड़ रहे। छकड्यावर काल्या स्वप्नील ड्रायव्हर हाय, श्री कृष्ण प्रसन्न हाय, त्याची कृपा शिरावर हाय। आला बघा पाणी घेऊन। आणि खुश खबर बघा आमच्याकडे बिंजोर धडाकेबाज दंडरीत कडक नाव दिलाय श्रीकृष्ण प्रसन्न भारत पात्रे नागझरी पनवेल, फक्त बैलदुरी साईड उजवी 2 बादल्या 2 कोटी ठेवून बिंजोरला आहेत, त्यांनाच्या मैदानात जोड द्या। बिंजोर बिंजोर श्रीकृष्ण प्रसन्न भरत मात्र नागझरी पनवेल, फक्त बैलदुरी साईड उजवी 2 बादल्या 2 कोटी ठेवून बिंजोरला, त्यांनाच्या मैदानात जोड द्या। बिंजोर बिंजोर बिंजोर। अरे खुशखबर, आत्ताच आमच्याकडे बिंजोर नाव आलं होतं, भारत शेठ मात्र बालाबाई नागझरी। ये बिलकुल राहुल भाई की आवाज थी की मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण साथीदारांचा आवाज आपण पाहतो, आणि मग आमचे फुलोरे मामा असतील, राहुल भाई असतील, एक दमदार बैलगाडा क्षेत्रामध्ये, क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील त्यांचा आवाज आपण पाहतो। तो अब तक बने स्कोर कार्ड के ऊपर 56 बने अब तक। 14 का करंट रन रेट आप यहां से देख सकते हैं। रोशन कड़ू बॉलिंग मार पर, लेफ्ट हैंडर एक दर्जेदार गेंदबाज है, लेकिन सामने आदिनाथ। ओ ये गलत गेंद है, नो बॉल का करार अंपायर का। बैकवर्ड स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद, 1 रन पूरा, दूसरा नहीं लेना चाहेंगे, शायद जोर से लगी उंगली पर गेंद। इट्स नो बॉल कॉल, 1+1 फ्रीड की गेंद होगी। अगर ज्यादा चोट लगी है तो स्प्रे अगर अवेलेबल होता तो फर्स्ट एड बॉक्स तो लीजिए, अगर ज्यादा गहरी नहीं है तो फिर आप ठीक है खेल सकते हैं। चलिए वहां पर काफी तेजी के साथ बॉल डाली थी, अंगूठे पर शायद उंगली पर लगी होगी गेंद तेज, वो चोट महसूस कर रही है, साफ पता चल रहा है बहुत तेज थी, शायद नियंत्रण नहीं थे गेंदबाज राहुल, और उसकी वजह से ये उनकी ये बीमर गेंद गिरी। एक्स्ट्रा बॉल डालनी पड़ेगी, अगली गेंद होगी फ्री हिट, जिसके ऊपर मौका मिलेगा बल्लेबाज कौस्तुभ को। बड़ा शॉट, ताकतवर स्ट्रोक है ये, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से फ्री हिट की बॉल के ऊपर 6 रन।
राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. लागोपाठ 3 षटकारांसाठी श्रीनाथ दादा पाटील तोंडरे यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत आणि दमदार कार्यकर्ते त्यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. श्रीनाथ शेठ पाटील या स्पर्धेमध्ये जेवढे बॉल लागतील, किती बॉल लागू द्या, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत करून दिले गेलेत. सर्व दानशूरदात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पाणी प्रत्येकाची गरज असे, जल है तो कल है. दांडा ना शेंडा डायरेक्ट पुंडा. मोतीराम शेठ भोईर वाकलन यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची संपूर्ण व्यवस्था, मग ट्रॉफीज पुरस्कार असतील, 22 केस पुरस्कार असतील, संपूर्ण ज्यांनी ज्यांनी सरळ हाताने या स्पर्धेला मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मेहनत करने का कोई मौसम नहीं होता मेरे दोस्त, क्योंकि जब शुरू करो ना वही मौसम हंसी बन जाता है. देखेंगे यहाँ पर किसके लिए मौसम बनेगा. ओ ये लीजिए, पकड़ना चाहिए था, ये कैच था, ये बाहरी किनारा था बल्ले का, लेकिन बाल बचे. अच्छी वापसी वहां पर. कुछ गेंदें जब पाले में आती है तो छक्का डेफिनेटली बनता है. अब तक की जनसंख्या की बात करेंगे तो स्कोर कार्ड के ऊपर 64 बने. ओ बढ़िया कैच, शायद खिलाड़ी थे मौजूद वहां पर. बंटिया के द्वारा यह कैच पकड़ा गया. अदिनाथ रहेंगे नॉन स्ट्राइकिंग पर. एक और विकेट मैदान से बाहर तोड़े टीम का. देखिए आज रमेश गिरा तो थोड़े से जॉब की वजह से नहीं होंगे, लेकिन उनके ही भाई गौरव गिरा, डबल जी कितनी बड़ी मेहनत लेते हुए पटाखे की आतिशबाजी. शायद साहब बता रहे हैं कि आज शायद थोड़ी देर में मेहमान आने वाले हैं और आज रायगढ़ के भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकुर साहब, इनकी उपस्थिति भी इस मंच के ऊपर आपको नजर आएगी. बड़ी हस्ती श्रीनाथ शेठ पाटिल उनकी तैयारी में, भारत शेठ है, महेश शेठ होंगे, सभी ये भारतीय जनता पार्टी की ये सभी कार्यकर्ते वो तैयारी में होंगे. चलिए यहां पर बोलर तैयार. अच्छी वापसी वहां पर रोहन के ओर से, छक्का आने के बाद बेहतरीन विकेट. प्ले डाउन हो चुके हैं. बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद विकेट के ऊपर टकराई. नाराज है आदिनाथ पाटिल कि मौका उन्हें कब मिलेगा. एक और विकेट मैदान से बाहर. अब तक यहां पर स्कोर मात्र रुका हुआ है. टोटल 64 64 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. अंतिम 2 गेंदे इस वक्त बची है. रोशन पाटिल, सुनीत पाटिल, प्रीतेश पाटिल, कौस्तुभ पाटिल, सूरज पाटिल आउट होकर लौटे हैं. अब हैट्रिक बॉल होगी जहां पर नए बल्लेबाज प्रतीक पाटिल. वो टप्पा थोड़ा पीछे रखा, ऑप्शन से काफी बाहर. व्हाइट बॉल का इशारा जावेद फरीद सर इनका. व्हाइट बॉल के साथ यहां पर 1 रन मिलेगा. ऐसी गेंदे तो गोवर्धन भाई पालेकर तो कभी छोड़ा नहीं करते थे. क्या बात है बोलते हो. बलवली के मैदान के ऊपर तो याद है इतने लंबे लंबे छक्के मारने की ताकत. आज भी 40+ में वो कमाल का परफॉर्मेंस दिखाते. आज मात्र मैच का आनंद लेते हुए. बड़ा शॉट है, बड़ा शॉट, इसमें कोई डाउट नहीं. ये रन मिलेंगे आधा डजन, पूरे के पूरे आधा डजन 6. प्रमोद पाटिल, विश्वास पाटिल जैसे कोच इनके पास है, लेकिन हिटगर टीम को अब यहां पर हार नहीं माननी चाहिए. उन्हें भी यहां पर चेसिंग में उतरना है. उनके पास बड़े बड़े हथियार है. सौरभ का चलना जरूरी होगा, राहुल का चलना, सैंडी का चलना बहुत जरूरी होगा. बंटिया है, सिद्धू है, अपकमिंग स्टार गौरव, सभी ताकतवर बल्लेबाजों का भरना उनके पास भी है. मजा आएगा जब सेकंड इनिंग स्टार्ट होगा. ओटापा पीछे था, जरूर हवा में गेंद. फील्डर विकेट कीपर वहां पर आते हुए कोई चूक नहीं. इसी के साथ बल्लेबाज आउट. पहिला पूर्वार्ध समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती एकूण 71 आणि विजयासाठी 72 रनांचा टार्गेट
भैरवदेव क्रिकेट संघ रिडगर समोर आव्हान असेल, धाबा होतील की धाबा थांबवल्या जातील. जाऊया आपण राहुल भोईर यांच्याकडे. तत्पूर्वी टॉस बॉक्स मध्ये जाऊया महागुरु MD गडगेसर यांच्या विरुद्ध टॉस होईल. अमृत 11 बोर्ले विरुद्ध वेलकम उसाटणे. थँक्स रॉकस्टार प्रवीण. इथे सन्मान्य दैवत शेठ पाटील उसाडणे, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. स्वागत आहे आपलं. यावं भारतदादा म्हात्रे, महेशदादा पाटील या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत, त्यांच्या वतीने आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. नाणेफेक केली जाईल दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान. सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब यांचं काही क्षणातच आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेकरता आगमन इथे होणार आहे. या नगरीमध्ये त्यांचं स्वागत आहे आणि नाणेफेक इथे केली जाईल दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान. आदरणीय या दैवत शेठ यावं आपण. खऱ्या अर्थाने उसाटणे गाव म्हटलं तरी एक वारकरी संप्रदायाचं माहेरघर म्हणून ओळखले जाते. कुस्ती क्षेत्रातले माहेरघर. एका बाजूला अमृत 11 बोरले, अर्थात एका बाजूला वेलकम उसाटणे अशी लढत. अमृत 11 म्हटलं तर आमचे श्रीनाथदादा पाटील तोंडरे, श्रीनाथ शेठ पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ. नाणेफेकीचा कौल वेलकम उसाटणे क्रिकेट संघाच्या बाजूने, उजवा कौल वेलकम उसाटणे क्रिकेट संघ. स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थाने सहभागी झालेला आहात. नाणेफेकीचा उजवा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. अमृत 11 म्हटलं तर आमच्या पनवेल ग्रामीण मधला एक फलंदाजीचा मजबूत भरणा असणारा संघ आहे. निश्चित स्वरूपात लढत मात्र आता कशी होणार आहे? लढत चांगलीच होईल. फर्स्ट टाइम आमची मॅच होते, त्याच्यासाठी लढत चांगली. नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथमतः कोणता निर्णय स्वीकारणार आहात? शतरक्षण करणं. कारण अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहत असतो नाणेफेक विजेता क्रिकेट संघ प्रथमतः शतरक्षण करण्यास प्राधान्य देत असतो. त्याच्या पाठीमागचं जे रिझन आहे, उद्देश आहे, का असू शकतो? चेसिंग करण्यामागे टार्गेट आपला सेट असतो. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी, भारतदादा म्हात्रे, महेशदादा पाटील तोंडरे यांच्या संकल्पनेतून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. कशी वाटली स्पर्धा? काय सांगू शकाल स्पर्धेबद्दल? भारतदादांचं आणि रुपेश दादांचं आयोजन खूप चांगलं असतं. ते आम्हाला खेळायला इथे एंट्री देतात, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू. वेलकमचे संघनायक बोर्ले क्रिकेट संघ अमृत 11 खऱ्या अर्थाने श्रीनाथदादा पाटील तोंडरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. संघनायक नाणेफेक आपण गमावलेली आहे. यदा कदाचित नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता, तुम्ही कोणत्या निर्णयाला इथे प्राधान्य दिले असते? क्षेत्ररक्षणाला पसंती दिली असते. आता मात्र उलट झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. एकंदरीत अमृत 11 बोर्ले क्रिकेट संघाचा जर विचार केला, फलंदाजीची भिस्त ट्रम्प कार्ड तुमचे नेमके कोणते फलंदाज असणार आहेत? तसं बघायला गेलं तर सर्वच जण खूप चांगले खेळतात, परंतु या सीझनची आमची ही पहिलीच मॅच आहे आणि आज गणेशाला वंदन करून आम्ही पहिल्या मॅचसाठी मैदानात उतरणार आहोत. ट्रम्प कार्ड मोस्टली आमचा विश्वास जास्त करून चॅम्बो असेल, प्रफुल्ल पाटील, संदेश पाटील, ऋतिक, सोमनाथ, सर्वांवरती विश्वास चांगला आहे आणि सर्वजण चांगले खेळ करतात. एकंदरीत काय सांगाल आयोजनाबद्दल? कसं वाटलं आपल्याला आयोजन? खूप सुरेख आयोजन आहे आणि आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली आणि श्रीनाथ दादांचं मी आभार व्यक्त करेन की त्यांनी आमचा संघ या ठिकाणी पुरस्कृत केला. खास करून अमृत 11 बोर्ले क्रिकेट संघाला शुभेच्छा. तुमच्या गावच्या माहेरवासी तोंडरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती अमृताताई श्रीनाथ शेठ पाटील यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. यापूर्वी आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं ऐकलं. आता आपण वळूया आमचे नामांकित क्रिकेट समालोचक आदरणीय आमचे पाहतो राहुल भोईर यांच्याकडे वळूया. थँक्यू सर महागुरु सर. थँक्यू प्रवीणजी. रॉकस्टार्स वेलकम सगळ्यांचं पण आता मनपूर्वक हार्दिक हर्ष स्वागत आहे. मॅच आपण आजची तिसरी एन्जॉय करतोय. गेम ऑन. पहिलाच बॉलवरती विकेटची दाट शक्यता कदाचित आणि तेज झालेला आहे की काय? परतावा लागेल. इकडनं बघतो आपण फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. बिग विकेट नाव. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या फलंदाजीत नव्हते बाद.
सौरभ भगतकडनं भरपूर अपेक्षा होती या मॅच मध्ये. ही जग क्षणाची मित्रांनो आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता. 2 मिनिटं फक्त खेळ थांबवला जाणार आहे. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी सन्माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे दमदार युवा नेतृत्व महेश पाटील तोंडरे आणि भारतदादा म्हात्रे श्रीनाथदादा पाटील या त्रिवेणी संगमच्या माध्यमातून सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक ही नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि या स्पर्धेकरता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे खास विश्वासू आणि एक खंदे भारतीय जनता पार्टीला लाभलेले नेतृत्व की एक जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे पण भगत साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय भूपेंद्र दादा पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादा मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. सन्मान्य पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस आदरणीय विश्वजित दादा पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर सन्माननीय महेश दादा पाटील तोंडरे आणि भारत दादा म्हात्रे यांच्या वतीने सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आपलं सन्माननीय आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट 1 हॅट्रिक बॉल. टार्गेट या मॅच मध्ये 72चं मोठं टार्गेट आहे आणि बिरोधो प्रसन्न टिडकर थोडासा बाक फुटला मॅच मध्ये. बॅकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न वेगाने हा फटका खेळतो. चेंडू मात्र श्वाटरमॅनला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. पहिला चौकार येत असताना या फटक्यांची गरज देखील असणार. या मॅच मध्ये बघतो आपण बॅक टू बॅक पहिला 2 बॉलवरती 2 विकेट घेतलेल्या आहेत. प्रतीक पाटीलना 70+ या मॅच मध्ये रन्स करायचे आहेत. आपण कालचा दिवस बघितला ती 4ही मॅच मध्ये धावा चेज झाल्या नव्हत्या आणि आज सकाळपासून आपण 2 मॅच बघितल्या. दोन्ही मॅच मध्ये धावा चेज झाल्या नव्हत्या. बॅटिंग करणाऱ्या संघानं सामने जिंकले होते आणि तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते त्याच्या दिवसातील अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट. रनचे देखील स्कोरबोर्डवरती 4 कदाचित मॅच बॉल. यस थँक्यू सो मच. ते ऑडियन्स देखील की ज्याने मॅच बॉल आमच्यापर्यंत लगेचच पाठवून दिलेला आहे आणि त्या चेंडूने पुन्हा एकदा सामना आपण पाहणारच आहोत. चार धावा बलकावरती. षटकातील पुढील चेंडू ओद विकेट ना. बॅकफुटला जाऊन पंच करत असताना प्रतिम फटका. चाबूक शॉट आहे. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. अमित बोबीच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार. बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. मजा आल्या मॅच मध्ये. इडगर संघ देखील एवढा इझिली हार मानणार नाही या मॅच मध्ये. फुल टॉसचे पुन्हा त्या समोर खेळलेत. डाऊन द ग्राउंड डीप मध्ये साईड स्क्रीनला चांगली फिल्डिंग. 10 विकेटनं एक सिंगल असमेल
एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण धावफलकावरती 9 धाव आहेत. करायचे आहेत 72. पहिलं षटक आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. इकडनं आता भागीदारी महत्वाची असणारे अमित आणि राहुल भगत मध्ये. P1 सुरे सध्या तरी बघतो आपण 2 ऑफ फिल्डर इनफिल्डच्या बाहेर, एक साईड स्क्रीनला एक मिड विकेटला, बाकी उर्वरित इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, हा देखील फटका कव्हरच्या वरून खेळलेत, रन्स चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा सिक्सर. राहुल भोईर स्पर्धा पाहतो. भारतदादा म्हात्रे यांचे पिता श्री स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे यांचे एक अविस्मरणीय आठवण म्हणून श्रीकृष्ण क्रिकेट स्पोर्ट नागझरी आणि या स्पर्धेचे शिल्पकार भारतीय जनता पार्टीचे युवा नेते महेशदादा पाटील तोंडरे, भारतदादा म्हात्रे नागझरी. आज पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व सन्माननीय आदरणीय श्री अरुण शेठ भगत साहेब व्यासपीठावर क्रिकेटचा लुप्त अर्थात आनंद घेतात. परंतु सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब उपस्थित आहेत. साहेब, या स्पर्धेबद्दल जर सांगायचं तर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या विद्यमान अध्यक्षा सौभाग्यवती काजलताई महेश पाटील तोंडरे यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा यशस्वी होण्याकरता 1,50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल सौभाग्यवती काजलताई महेश पाटील तोंडरे महिला मोर्चाच्या प्रभाग क्रमांक 2 च्या विद्यमान अध्यक्षा आपलं आम्ही सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांच्या वतीने आपलं आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. हो टू कमेंट्री बॉक्स राहुल भोईर. थँक्यू सो मच सर. आदिनाथ पाटील P2 मध्ये वेगवान होता चेंडू. अपील पाहायला जरूर मिळाली, मात्र चेंडू आणि बॅटचा कदाचित संपर्क नाही. लेग बाय इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड 16. 16 धाव पुस्तकावरती त्या मॅचमध्ये 72चं मोठं टार्गेट आहे. बरेच क्रिकेट संघ रीडगरचे देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. इकडनं जरूर एक भागीदारी हवी आहे. पहिले 2 विकेट लवकर गेले होते, त्या अनुषंगानं P2 मध्ये देखील काही आक्रमक शॉट पाहायला जरूर मिळतील. आदित्य पाटील बाखूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॉन्से, त्याच्यानंतर वेगवान गती देखील आहे. अप्रतिम बॉलिंग करत असताना आधी या षटकामध्ये आपण बघतो विकेट टू विकेट बॉलिंग. जसा विश्वास पाटीलचा नाव आपण सातत्यानं बघितला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्यांचे चिरंजीव आता देखील चांगलं क्रिकेट खेळत आहेत मागच्या काही सीझन पासून. नेक्स्ट बॉल कमी केली गती, ऑन साइडला फटका टर्न केलाय डीप मध्ये, तिकडे फिल्डर त्यांचा असेसमेंट भरपूर चांगला आहे. मिड विकेटला चूक होणार नाहीये, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. बिग विकेट नाव 30 धक्का असं निर्गर संघाला मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू, अतिरिक्त बाउन्स देखील आपण बघितला आणि अंपायर सांगत असताना हा व्हाईट बॉल आहे. 1-4 दिवस देखील इशारा देत असताना अतिरिक्त बाउन्स जेव्हा चेंडू आपण बघितला रिलीज झाला तेव्हाच पाहायला मिळाला की अतिरिक्त बाउन्स असला कारणानं 1-4 ओव्हर आणि लगेचच व्हाईट बॉलचा इशारा. जावेद फरीद सर जे अप्रतिम अंपायर्स आहेत, मागच्या भरपूर वर्षांपासून ते अंपायरिंग करतात. 17 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका, शॉट ऑफ द डे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर धावाच्या.
नेक्स्ट बॉल कमी केली गती, चेंडूला जाऊ दिलाय, अंपायर देखील सांगतायत की एक्झॅक्ट इथे देवीचा पाडा येथील भारतीय जनता पार्टीचे आपले धडाडीचे आणि निष्ठावंत कार्यकर्ते अशोकदादा सालुंके यांचं आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर महेश शेठ पाटील आणि भारतदादा मात्रे यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. ऑन साइडला फक्त दिशा दिलेली आहे, स्कोर ऑफ द विकेट खेळलेत, अप्रतिम होता शॉट, स्कूप करत असताना धावा मिळतील पूर्णच्या पूर्ण 6, बीजेपी सिक्सर. पण एकूण 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस धावा बलकावरती 27 धावा. सगळे आमचे दिग्गज पाहुणे तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळतील. सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानामध्ये आपण क्रिकेट संघ पाहतो. एका बाजूला राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ भरदेव रेडगर या दोन्ही क्रिकेट संघाला आजचे आमचे प्रमुख पाहुणे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत साहेबांच्या वतीने आणि त्याचबरोबर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळाचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष भूपेंद्रदादा पाटील साहेबांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. बॅक टू क्रिकेट नाव. 18 चेंडू शिल्लक आहेत, 45 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. तुम्हाला जरूर टेलिव्हिजन सेटवरती फिल्डिंग जे आहे, कशा पद्धतीनं कुठे फिल्डर जे आहेत ते जरूर पाहायला मिळेल. जबरदस्त टेलिकास्ट होते ओमसाईच्या माध्यमातून, अप्रतिम आणि दर्जेदार कडक एका. प्रितेश पाटील यावेळेस कदाचित हिट विकेट झाले की काय, एस्टांच्या मागे तेच झालेलं आहे. सांगत असताना विकेट किपर देखील मर्तावा लागेल. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर हिट विकेटची ती विकेट, खेळाडू बाद. ओमसाहेबच्या माध्यमातून आपण बाद आहेत फलंदाज. यस दिस आहे. तोंडरे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेकरता संपूर्ण चेंडू ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत ते तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीनाथदादा पाटील यांच्या वतीने लागोपाठ 3 विकेट प्राप्त करणाऱ्या गोलंदाजाला 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. फटका प्रतिम आहे, जबरदस्त शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. स्क्रीनच्या दिशेनं आले आक्रमण, धावा मिळतील 6, हा सिक्सर. शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. काय फटका होता, कॉन्फिडेंटली फटका पाहायला मिळाला. सँड अँड डिलेवर जागेवरनं खडे खेळले. नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता नुकताच निशांत बोपी. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 3 33 धाव पुस्तकावरती. अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या 5व्या दिवसामध्ये. 39 अजूनही गरज आहे 6 बॉलमध्ये.
पण ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क एवढा चांगला आपल्याला पाहायला मिळत नाही. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत लेग बायच आलेला आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 जाईल पुढे. स्कोरबोर्ड 34, 34 धावा. मॅच अजून आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. लिडगर संघ देखील प्रयत्न करतो या मॅचमध्ये. ज्या अनुषंगानं बघितलं आपण पहिल्या इनिंगमध्ये टोंडरे टीमनं एक मोठी धावसंख्या उभारली होती. 72चं टार्गेट. नेक्स्ट बॉल खोदून काढला फटका. समोर तिकडे फिल्डर आहेत. फिल्डिंग खराब मात्र बॅकअप चांगलं होतोय. तद्वर 2 धावा इकडनं मिळतील. सिंगल डबल देखील महत्वाचे असणार आहे. या 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 पुढे. स्कोरबोर्ड 36 वरती. अजून या मॅचमध्ये बघतो आपण चेंडू शिल्लक 14 बॉलमध्ये अजून 36 करायचे आहेत. 14 मध्ये 36ची गरज आहे. मॅच ऑन आहे. एखादा मोठा फटका अजून सामना जो लिहू शकतो तसाच का प्रयत्न पाहायला मिळेल का? चांगला चेंडू आहे. गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. थोडंसं कमी गतीनं चेंडू हाताळला. वेगवान चेंडू नाहीये. आणि हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल बघा. बोट कशी रोल केली होती. फिंगर रोल करत असताना बॉल या षटकामध्ये प्रितेश पाटील चतुर बॉलर आहे. असणं देखील गरजेचं आहे कारण का मैदान जवळ आहे. जास्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित एखादा मोठा फटका येऊ शकेल. या अनुषंगानं खराब आहे चेंडू. त्याचा जास्त फायदा घेता आला नाहीये. वायरिश लॉंग ऑन मध्ये तिकडे बघतो आपण फिल्डर देखील. दहावीकडनं एक सिंगल असमेल. षटके एकूण संपलेत बघतो आपण 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 37. 37 धावा. चेंडू शिल्लक 12 बॉलमध्ये करायचे 35. आपल्याकडे आहे वेळ. जाऊया आपण एकदा ऐकूया सुंदर असं संगीत. तोंडरे गावाचा महेश पाटील घेतोय भरारी. असा तोंडरे गावाचा महेश पाटील घेतोय भरारी. असा तोंडरे गावाचा महेश पाटील घेतोय भरारी. थँक्स डीजे मास्टर नितीन पाटील धुंद्रे यांचं सुद्धा कौतुक करावे लागेल. अतिशय सुंदर आवाज खऱ्या अर्थाने संगीत आपल्याला ऐकायला मिळालं की ज्यांच्या कल्पक आणि कुशल इथे संकल्पनेतून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची रायगड आणि ठाणे ग्रामीण मधली जी पहिली स्पर्धेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ केला जातो. संत वचनाप्रमाणे की खऱ्या अर्थाने ज्ञानदेव रचिलासी पाया तुका झालासी कलस. टेनिस विश्वाचा जर पाया कोणत्या स्पर्धेच्या माध्यमातून रचला जातो ते म्हणजे एकच वादा तुमचा आमुचा आमदार प्रशांत दादा आणि तेही नागझरी गावच्या या क्रीडा नगरीमध्ये. आदी पाटील सेकंड स्पेल मध्ये आपल्याला बॉलिंग मागवते पाहायला मिळतील. 12 चेंडू अजून शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 35ची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळते. नेट टू नेट मॅच आहे. हा षटक महत्वाचा आणि आधीच सेकंड स्पेल इम्पॉर्टंट आहे. फक्त दिशा दिलेली आहे. रन चांगला मिळतील. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. चेंडू फाईन लेग ला क्लिअर करत असताना धावा 4. पहिली स्पर्धा नागझरी गावाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली माहिती की फिल्डर इनफिल्डच्या आतमध्ये शॉट फाईन लेग लाय. फाईन लेग मध्ये कोणी फिल्डर नाहीत. लॉंग लेगचा खेळाडू थोडासा स्क्वेअर आहे. चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती 41 41 धावा. 31ची गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. चांगली मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमचे प्रयत्न. आधी फुल टॉस ऑन साइडला फटका टर्न केला. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. यस नो वेट. अप्रतिम फेक तिथं आपल्याला मिळेल. डीप मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग करत असताना टोंडरच्या माध्यमातून. प्रत्येकी रन महत्वाचे. प्रत्येकी धाव महत्वाचे. मॅच क्लोज येते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे. स्कोर बोर्ड 42 42 धावा. चेंडू शिल्लक बघतो आपण येणारे अजूनही
10 चेंडू शिल्लक आहे, 30 धावेची गरज आहे. या षटकामध्ये येणाऱ्या 4 बॉलमध्ये काहीशे मोठे फटके आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये 20 किंवा 20 पेक्षा कमी धावा राहील तर मॅचमध्ये जरूर मजा येईल. तसाच कदाचित प्रयत्न असावा. निशांत बोपी लास्ट इयर एक बॉलमध्ये 6ची गरज असताना सिक्सर तशाच बॅटमधून आला होता आणि यावेळी चांगली बॉलिंग आपल्याला आधीची पाहायला मिळते. आधी विश्वास पाटील विकेट टू विकेट बॉलिंग, नेट टू नेट. सध्या तरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगचा आपण विचार केला तर कुठल्या प्रकारची जास्त इथनं मुभा दिली जात नाहीये. गुडलँडवरती आपल्याला काहीशे चेंडू पाहायला मिळतात. टप्पा चांगला आहे, व्हेरिएशन चांगलं आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. फुल टॉस होता पण ऑन साईडला टर्न केला फटका. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल असेल मग तर 10 विकेट एकच मिळणार आहे. एकच धाव मिळणार. सिंगल डबलला जास्त मोठा फरक पडणार नाहीये. ज्या अनुषंगाने पाहतो आपण सध्या तरी चांगली बॉलिंग होतीये, चांगला टप्पा आहे, चांगलं व्हेरिएशन आहे. धाव एक सिंगलच मिळेल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर 43 धावा. 8 चेंडू शिल्लक आहे, 29ची गरज आहे. मोठे फटके आले तर या मॅचमध्ये कमबॅक मध्ये यावेळेस हा चेंडू लेगस्टिक उघडण्याचा प्रयत्न होता. चेंडू लेगस्टिकच्या भरपूरच बाय बस सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे 44. 4 विकेट 44 धावा. षटक चौथं मार्गस्थ आहे. 8 चेंडू शिल्लक आहे, 28 धावेची गरज आहे मॅचमध्ये अजूनही. नेक्स्ट बॉल फक्त दिशा दिला ऑन साईडला स्कूपचा फटका आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. कृष्ण स्पोर्ट नागझरी गावाचा जाईल त्या मैदानात दरारा आहे, दरारा या संघाचा. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले क्रीडा नगरीला. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले क्रिकेट सामन्याला. श्रीकृष्ण स्पोर्ट. थँक्यू डीजे. मॅच अजूनही ऑन आहे. 22 धावेची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. एकूण धावा धावपलकडे आपल्याला पाहायला मिळतात 50 कंप्लीट झालेली आहे. 22ची गरज. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटका, मॅच अजून क्लोज. समोरच्या दिशेने फटका खेळलेत. डीप मध्ये बघतो आपण तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. धाव एकच घेतली जाईल कारण का स्ट्राईक इकडनं हवी आहे संदेशला. आणि एकूण बघतो आपण षटकामध्ये 4 ओव्हरचा संपला. 4 ओव्हरच्या क्रीज धावा 51. अजून रन्स करायचे 6 चेंडू शिल्लक आहे. देणारा 6 बॉलमध्ये विजयाकरिता 21 धावेची गरज आहे. सुंदर संगीत आपण ऐकलं. व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री अरुण शेठ भगतसाहेब क्रिकेटचा आनंद घेतात. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे 4 वेळा लागोपाठ याच पनवेल विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताने निवडून आले. परंतु कार्यकर्त्यांची साखळी घट्ट बांधण्यामध्ये जर सर्वाधिक मोठा जर योगदान कोणाचं असेल ना, ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक साखळी ज्यांनी निर्माण केलेली आहे. ते सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. बॅक टू क्रिकेट नाव. 6 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावेची गरज आहे मॅच मध्ये. संदेश भोईरकडनं अजूनही अपेक्षा आहेत. त्यांना कॉन्फिडेंटली स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. महत्वपूर्ण चेंडू असणारे 6, खास करून पहिले 1 ते 2 चेंडू. एखादा मोठा फटका, मॅच मध्ये कमबॅक. बॉलिंग मागवती बॉलर साहिल पाटील. संदेश करिता खराब चेंडू समोर लॉनला क्लिअर करत असताना मोठा फटका आलाय. हा सिक्सर.
5 चेंडू शिल्लक आहेत, 15ची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आता आलाय कुठं. ज्या अनुषंगानं संदेश भोरनं जी बॅटिंग केलेली आहे, अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. 11 बॉलमध्ये 31 धावांची जी इनिंग खेळलेली आहे आपल्या टीम करिता. मॅच ऑन. पुन्हा खराब चेंडू समोर तिथे खेळले डीप मध्ये. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता, सूरजनं जरूर प्रयत्न केला शेवटपर्यंत. आपण त्याची नजर खूप तीक्ष्ण होती, कदाचित झेल होऊ शकला असता. मात्र 6 धावा मिळणार नाही, तिथे एकच धाव मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 पुढे 58. चेंडू शिल्लक 4 बॉलमध्ये विजयाकरिता 14 धावेची गरज आहे. जशी मॅच हवी होती तशी मॅच आता मात्र आमच्या पाहुण्यांना पाहायला मिळते. पैसा वसूल सामना, दोन्ही टीमचे प्रयत्न आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळतात. का बाजूने बघतो आपण संघ तोंडरे ज्यानं 70 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत, तो संघ अजूनही घाम गाळतोय. दुसऱ्या बाजूने विजयाकरिता भरेवतो क्रिकेट संघ रीडगरचे प्रयत्न सुरू आहेत. 4 चेंडू 14ची गरज आहे. चांगला चेंडू होता फुलरलेनचा, समोर प्लेसमेंट देखील तेवढी सुंदर. संदेशला पुन्हा स्ट्राईक वरती आणलेला आहे, गरजेचं होतं. कदाचित मोठा फटका येऊ शकला असेल एका प्रश्ना माध्यमातून सांगतोय संदेश देखील. आता मॅच ऑन आहे. 3 चेंडू अजून शिल्लक आहे, त्याला 3 बॉलमध्ये 13 धावेची गरज आहे. एक मोठा फटका, मॅच अजून जवळ. संदेशची विकेट, मॅच मध्ये पूर्ण कमबॅक तोंडरेचा असेल. शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये विजयाकरिता 13 धावेची गरज आहे. रीडगर संघाला चेसिंग कंपल्सरी आहे. ओ द विकेट. वेगवान चेंडू, विकेट कीपरनं काय केलंय, हातीनं काय केलं, आता डोक्यावरती फक्त हात आहेत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील लावा पूर्णच्या पूर्ण बाईच्या माध्यमातून 4. रिटगर गावातील कुस्ती क्षेत्रातील एक उत्कृष्ट निवेदक भालचंद्र भोपी यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. जरूर राहुल भोईर. पिक्चर अभी बाकी आहे. आधीला सांगत असताना डीजे मास्टर देखील चूक केलेली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफीनं असं म्हटलं जातं. मॅच अजूनही ऑन आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. विजय करता मॅच मध्ये 9 धावेची गरज. थोडीशी स्माइल मगाशी संदेशने दिली की मॅच मध्ये पुन्हा संधी मिळालेली आहे. इथनं एखादा मोठा फटका मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते. तसेच का प्रयत्न पाहायला मिळतील का. जबरदस्त मॅच, अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील सगळ्यात चांगला सामना आणि रंगतदार मॅच देखील आमच्या पाहुण्यांना पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 9 धावेची गरज. महत्वपूर्ण चेंडू असणार आहे षटकातील पुढील चेंडू. पुन्हा विकेट किपरच्या पाठी. आता चूक नसणार आहे, आता चूक नसणार आहे. डाव विकेटनं घेतली जात नाहीये. सुटकेचा श्वास आता मात्र जाऊन कुठे नक्कीच तोंडरे टीमच्या समर्थकांनी आणि टीमने सोडला असावा. आता 1 चेंडू शिल्लक आणि विजयाकरिता धावांची गरज आहे 9. चांगले खेळ रीडगरचे सगळेच खेळाडू. मात्र सुरुवातीला बघतो आपण चुका झाल्या, रन्स थोड्याशा कमी आल्या. बॉलिंग करत असताना थोडीशी बॉलिंग देखील आपण करा बघितली. मात्र आता आजची देखील 3री मॅच आपल्याला पाहायला मिळेल की जिथे धावा चेस झाल्या नाहीयेत. सिक्सर आलाय मात्र त्याला महत्व नसणार आहे. 2 धावेनं हा सामना इकडनं बघतो आपण गमवल्याने 2 धावेनं हा सामना जिंकलेला आहे टीम राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे. अभिनंदन. या मॅचचा मला मॅच प्लेअर आपण देऊया लगेचच, वेळ न घेता. सर 1 मिनिट सांगतो. हार्ड लक अँड टफ लक क्रिकेट संघ रीडगर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुमित पाटील, मॅन ऑफ द मॅच. थँक्स राहुल भोईर. इथे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाने विजय संपादित केलेला आहे. अभिनंदन त्यांचं. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल सुमित मॅन ऑफ द मॅच. लगेच स्टेजवर यावं आणि प्रतिस्पर्धी भरदेव रीडगर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी सुमित या मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल पनवेल तालुका भारतीय जनता पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपला इथे सामनावीर या किताबाने गौरव केला जाईल. सुमित याचे सुमित नानाशेठ पाटील यांचे सुपुत्र आई एकविरा डीजे साऊंड सिस्टीम. या सुमित यायचे आपण. सुमित या. सुमित उर्फ बाबल्या या वेल कमी आहे. सुमितला सामनावीर या किताबाने सुमितचा प्रथमतः इथे गौरव केला जाईल. पनवेल विधानसभा जनसामान्यांचा असामान्य नेता
कृतिशील विचारांचा आणि स्वतंत्र एक खऱ्या अर्थाने विचारसरणीवर प्रभावित असणारे दमदार नेतृत्व अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपला इथे गौरव केला जात आहे. तत्पूर्वी मान्यवरांचाही यथोचित सन्मान इथे केला जात आहे. रोहिदास शेठ म्हात्रे, रोहिदादा या आपल्या शुभ हस्ते जनसामान्यांचा असामान्य नेता, कृतिशील विचारांचं आणि स्वतंत्र प्रतिमेचं भारतीय जनता पार्टीला लाभलेलं आहे एक दमदार नेतृत्व की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे शांत आणि संयमी स्वभावाचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुक्याचे दमदार नेतृत्व सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव केला जात आहे. त्यानंतर सन्मान असेल आदरणीय श्री सुनील दादा म्हात्रे यांना मी आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र दादा पाटील यांचा आपण गौरव करावं. नेरे दुंद्रे विभागामध्ये जी मोठी स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इन्व्हाइट केली जाते, आयोजन केले जाते, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचे विश्वजित दादा आहेत. तिथे भूपेंद्र दादांचा खूप मोठं योगदान असतं. त्यानंतरचा सन्मान असेल तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री रामशेठ पाटील साहेबांचा यथोचित इथे सन्मान केला जाईल. मी सुनील दादा म्हात्रे आणि रोहिदा दादा आपणास आमंत्रित करतो की आपण त्यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. रामशेठ पाटील माजी सरपंच तोंडरे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सुनीलदादा म्हात्रे यांच्या शुभास्ते केले जाईल. आणि त्यानंतरचा सन्मान असेल पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि चिपले आमदार नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर विश्वजित दादा पाटील चिपले यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. बघा अशोक शेठ साळुंके दिवसभर इथे राहणार आहेत, ते ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. निश्चित स्वरूपात विश्वजित दादांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. आणि त्यानंतर मनोगत आपलं फक्त शुभेच्छा देतील अरुण शेठ भगत साहेब स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे भारतदादांचे पिताश्री त्यांची अविस्मरणीय आठवण म्हणून श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी यांच्या वतीने व महेशदादा पाटील भारतदादा म्हात्रे श्रीनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा आली. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2च्या महिला मोर्चाच्या भाजपाच्या विद्यमान अध्यक्षा काजलताई महेश पाटील तोंडरे याने 1,50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं. ही स्पर्धा यशाच्या शिखराकडे वाटचाल करतं. मी सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे अरुण शेठ भगत साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थित सर्व ऑर्गनायझर कमिटी आणि खेळाडूंना आपण इथे शुभेच्छा द्याव्यात. आज नागझरीच्या या चांगल्याशा मैदानात माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नावानं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या मर्यादित क्रिकेट संघाचं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन चंद्रकांत म्हात्रे स्मृती आणि कृष्णा स्पोर्ट नागझरी यांच्या वतीनं ह्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. मी सर्वात प्रथम आयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही अतिशय चांगलं असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि दरवर्षी आपण सर्वांना सुरुवातीच्या काळामध्येच मी कुठं जास्त मॅची चालू व्हायच्या अगोदरच तुम्ही सर्वांना हा चांगला असा खेळ बघण्याची संधी देता. आज मैदानावर बघितलं खरं म्हणजे आता पुन्हा मॅच